शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी। मिंधे गटाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। तुमच्यात हिम्मत असेल तर जनतेच्या न्यायालयात येऊन निकाल वाचून दाखवा। नार्वेकर आणि फडणवीसांची वकिलीची डिग्री तपासावी लागेल। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांचाच हातून पक्ष सुटला। मनसे विक्रोळी महोत्सवातनं शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती। कागदपत्र दाखवत ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रात घटना दुरुस्तीचा उल्लेखच नाही। अनिल परबांनी फक्त शिक्केच दाखवले। नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा काढला खोडून। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधातील शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला सुनावणी। व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातल्या 14 आमदारांना अपात्र करा। शिंदे गटाची हायकोर्टात मागणी। 20 जानेवारीच्या आंदोलनाबाबत कुठलीही शंका नाही। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ। जरांगे ठाम। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। व्हीसी जिंदाल यांच्यासोबत 41,000 कोटी तर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींच्या करारांवर स्वाक्षऱ्या। दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातला। गुजरात टुरिझमच्या सहकार्यानं 27 जानेवारीला 69वा फिल्मफेअर सोहळा पार पडणार। आधी राज्यातले उद्योग गुजरातला नेले, आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या चित्रपट व्यवसायावर। फिल्मफेअर सोहळ्यावरनं विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। अंगणवाडी सेविकांनंतर आता आशा सेविकाही संपावर। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आशा सेविकांची घोषणाबाजी। मागण्या पूर्ण न झाल्यानं बेमुदत संप। चिपळूणमध्ये मराठा समाजाचा एल्गार मेळावा। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मराठा समाज एकवटणार। मराठा म्हणूनच आरक्षण द्या, कोकणातील मराठा समाजाची भूमिका। मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। लोकसभेसाठी भाजपकडनं 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार। सूत्रांची माहिती, दक्षिण मुंबईतील जागेबाबत शिवसेना आणि भाजपचाही दावा कायम। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेबाबत उद्या पुन्हा सुनावणी। साक्षीदार निश्चित केले जाणार। कालच्या सुनावणीत एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न। मुंबईतील 4 विभागात आज पाणी पुरवठा बंद राहणार। ए, बी आणि ई विभागातील पाणी पुरवठा बंद। काटकसरीनं पाणी वापरा, पालिकेचं आवाहन। पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद। अशुद्ध जल उपसा केंद्रातील देखभालीच्या कामासाठी संध्याकाळी पाणी पुरवठा बंद। शुक्रवारचा पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत राहण्याची शक्यता। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार। चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाच्या मूर्तीचं आगमन, तर उद्या मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार। आजपासूनच विधिवत पूजेला सुरुवात। अयोध्येतील शरयू नदीच्या पाण्यानं रामाला जलाभिषेक घालण्यात येणार। मोठ्या संख्येनं महिला कलशासह अयोध्येत दाखल। राम आएंगे म्हणत महिलांचा ठेका।